जय श्रीराम बॉडी बिल्डर ओगला फिटनेस कोचमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज मी फॅट लॉसबद्दल सांगणार आहे. भरपूर जण वर्कआउट करतात ना, तर काय करतात माहिती का, वर्कआउट स्टार्ट करायच्या अगोदर त्यांना फॅट लॉस करायचं असतं. तर वर्कआउट स्टार्ट करायच्या अगोदर ते ना वेट चेक करून घेत असतात. वर्कआउट करतात, 1 महिना वर्कआउट करतात, लगेच 1 महिना असो किंवा कमी कमी 15-20 दिवसानंतर वेट चेक करतात. तर त्यांना वेट ना भरपूर जणांना त्यांचं वेट स्टेबल दिसतं. म्हणजे समजा उदाहरणार्थ एक 75 केजीचा व्यक्ती तो फॅट लॉसचा वर्कआउट स्टार्ट करतोय आणि 15-20 दिवसानंतर किंवा महिन्यापर्यंत त्याला वेट तेवढंच दिसेल. तर लगेच तो म्हणतो सर मी एवढी मेहनत केली, माझं वजन तेवढंच आहे. पण तुम्हाला एक सांगायचं आहे, फॅट लॉस करत असताना कधीही तुम्ही तुमचं BMI चेक करा. वर्कआउट स्टार्ट करायच्या अगोदर BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स, ओव्हरऑल बॉडीचं फॅट तुम्हाला समजेल किती पर्सेंटेजमध्ये. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर, वर्कआउटच्या 1 महिन्यानंतर तुम्ही तुमचं BMI परत चेक करा. मग तेव्हा तुम्हाला खरं रिझल्ट समजेल की तुमचं बॉडी फॅट शरीरामध्ये किती कमी झालं आहे. तेव्हा तुम्हाला समजेल की आपला फॅट लॉसचा वर्कआउट हा आपल्याला रिझल्ट देतो की नाही. नुसतं वेटवर तुम्ही तुमचं बॉडी फॅट हे कमी करून घेऊ नका, म्हणजे समजून घेऊ नका की तुम्हाला BMI करायचं आहे तरच तुम्हाला रिझल्ट भेटेल. तर असा आजचा विषय होता. विषय आवडलाच असेल आणि ओगले फिटनेस कोचला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिजिट द्या. जय श्रीराम.